सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आहेत आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत असणार आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे आणि रेशीम बागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनात ते दाखल झालेले आहेत। तब्बल 11 वर्षांनी नरेंद्र मोदी हे संघस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांचा हा नागपूर दौरा आजचा महत्त्वाचा मानला जातोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील त्यांच्यासोबत आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृती भवनात दाखल झालेले आहेत। त्यांनी स्मृती भवनाला भेट दिलेली आहे। यानंतर माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीचा उद्घाटन भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याचबरोबर पंतप्रधान हे दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहेत। तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 100 वर्ष पूर्तीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। एकेकाळी संघ प्रचारक आणि संघ स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तब्बल 11 वर्षांनी नागपुरात आणि संघ भूमीला भेट देत आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना मोदींकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण थेट नागपुरातून पाहतोय। मोदी रेशीम बागेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलेलं आहे।